मंडळी, चमचमीत तर खायचं आहे, परंतु बनवायचं काय हे सुचत नाही। तर ही रेसिपी तुमच्यासाठी। कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घ्या। त्यामध्ये जिरे मोहरीची तडका देऊन घ्यायचा आहे। एक मिडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचा, व्यवस्थित असं भाजून घ्यायचं। एक छोटंसं वाटण बनवायचं आहे, लसूण, खोबरं, अद्रक आणि कोथिंबीर याचं, आणि ते सुद्धा टाकून परतून घ्यायचं। काही कढीपत्त्याची पानं घाला आणि छान असं मिक्स करून घ्या। त्यानंतर हळद घालायची आहे आणि व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे। व्यवस्थित असा कलर येतो हळदीमुळे। त्यानंतर गरम मसाला, धना जिरा पावडर, नंतर काश्मीरी पावडर आणि अद्रक लसूणची पेस्ट सुद्धा यामध्ये घालायची आहे आणि मीठ घालायचं। कांदा लसूण मसाला आहे तो गरजेनुसार टाका आणि व्यवस्थित असं मिक्स करून यामध्ये चिरलेल्या बटाट्याच्या स्वच्छ धुवून फोडी यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। छान असं मिक्स करून कोटिंग करायचं आहे। छान असं बटाटा चवीला लागतो आणि गरम पाणी घालायचं आहे। त्यानंतर कसुरी मेथी घालून घ्यायची आहे आणि 4 ते 5 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि छान अशी आपली चमचमीत भाजी, बटाट्याचा रस्सा म्हणा, तयार झालेला आहे। नक्की एन्जॉय करा।